नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज अगदी मस्त सगळ्यांना आवडणारी अशी हरभऱ्याची भाजी करून पाहणार आहोत। मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी अशी या थंडीच्या दिवसामध्ये उपलब्ध होते आणि आता सीझन हरभऱ्याच्या भाजीचा चालू झालेला आहे। गावाखेड्यापासून ते शहरी भागामध्ये सुद्धा ही हरभऱ्याची भाजी भेटते। तर अशा पद्धतीची मस्त गावरान अशी मी हरभऱ्याची भाजी छान अशी नीटनेटकी करून घेतलेली आहे। अगदी बारीक पानाची बघून आणायची। तर अशा पद्धतीची ही जी भाजी आहे ते छान अशी खुडून घेतलेली आहे मी। तर आता आपण ही झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ही भाजी करताना एक दोन टिप्स जर वापरल्या तर अगदी भाजी चविष्ट आणि मस्त भन्नाट लागते। कोणाकोणाला हरभऱ्याची भाजी खायला आवडते नक्की कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला अशा पद्धतीची मस्त अगदी झटपट होणारी भाजी पाहणार आहोत। तर इथं बघा छान अशी ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। जर हरभऱ्याची भाजी तुमच्या शेतातली असेल तर धुवायची काही गरज नाही। तर आता मी ही भाजी मार्केटमधून आणलेली आहे, त्यामुळे ही थोडीशी धुवून बाजूला नितळायला ठेवते। तर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये भरपूर अशा हिरव्या मिरच्या, जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता। पण ही जी भाजी आहे थोडीशी तिखट छान लागते। तर ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिरच्या एकदम छान अशा खमंग भाजायच्या, त्यामुळे भाजीला चव छान लागते। तर अशा पद्धतीच्या ज्या हे मिरच्या आहेत छान अशा भाजून घेते। त्यामध्ये भरपूर प्रमाणात अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर नवीन नवीन भाजी आली की खावीशी वाटते आणि छान करायला मन होतं। तर अशा पद्धतीनं बघा हिरव्या मिरच्या आणि लसूण मी दोन्ही छान परतून घेते आणि मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेते। त्याच सेम कढईमध्ये आता आपण भाजी करायला घेणार आहोत। तेल टाकून घेतलेलं आहे, जिरं टाकायचं, मोहरी टाकायचं नाही। हिरव्या भाजीपाल्यांना मोहरी टाकायची नाही आणि जी आपण वाटून घेतलं होतं मिरचीचं आणि लसूणचं ते सुद्धा टाकून घेणार आहोत। थोडेसे जिरे तडतडले त्यामध्ये हे वाटण टाकून द्यायचं, थोडंसं जाडसर वाटलेलं आहे। मिरचीची पेस्ट छान अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते। तर अगदी छान असे हे परतून घ्यायचं, जेणेकरून याचा कच्चापणा निघून जातो। तर बघा यामध्ये लसूणसुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे 2 मिनटं कमी फ्लेमवर थोडीशी परतून घ्यायची। बघा अशा पद्धतीने छान असं परतून घेतलेलं आहे आणि जी हरभऱ्याची भाजी धुवून ठेवली होती त्यामध्ये पाणी जास्तीचं जर असेल तर आपली भाजी जी आहे जास्त अशी काळपट होते, हिरवीगार वाटत नाही। तर इथं मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। जर मिठाचा अंदाज कळत नसेल तर हिरव्या भाज्याला काय करायचं तर भाज्या शिजल्यावर थोड्याशा कमी होतात। आधी खूप सारी भाजी दिसते आपल्याला कढईमध्ये, पण वाफेनं ते शिजल्यावर खूप कमी होते। त्यामुळे काही जणांना मिठाचा अंदाज कळत नसेल तर तुम्ही काय करायचं, भाजी अर्धवट शिजली की मग त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, मग आपल्याला मिठाचा अंदाज कळतो। पूर्वीपासून अशा पद्धतीची ही जी भाजी आहे हरभऱ्याची ती कमी तेलामध्ये आणि कच्चे मिरच्या ज्या आहेत कच्च्या मिरच्याच कुटून करायच्या। तर ती पद्धतसुद्धा खूप छान आहे, अगदी टेस्टी लागते। हिरवी मिरची जी आहे ती कच्चीच आणि तेल अजिबात न टाकता ही हरभऱ्याची भाजी माझी आजी वगैरे करायची, ते पण खूप टेस्टी लागायचं। पण आत्ताचं हे सगळं हायब्रिड खाणं झालं, त्यामुळे टेस्टच उरली नाही तेलामध्ये कशामध्ये सुद्धा। तर त्यामुळे अशा पद्धतीची आपली जी भाजी आहे ती भरपूर तेल आणि हिरवी मिरची थोडी जास्त टाकून करायची, त्यामुळे तिखट छान मस्त टेस्टी अशी ही भाजी लागते। तुम्ही ह्यामध्ये थोडीशी मुगाची डाळसुद्धा टाकू शकता, पण आमच्या घरी असंच सुक्की भाजी खायला आवडते आणि या भाजीवर झाकण न लावता ही शिजवायची। झाकण जर लावलं तर ह्या भाजीला पाणी सुटते आणि भाजी आपली छान अशी हिरवी न दिसता थोडीशी काळपट होते। त्यामुळे एक 5 ते 7 मिनटं आपल्याला ही भाजी अशीच परतत राहायची आणि शिजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची मस्त आपली सुक्की अशी अगदी सगळ्यांना आवडणारी अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार होते, जास्तीचं वेळ लागत नाही। हरभऱ्याच्या भाजीचे भरपूर असे प्रकार आहेत, तुम्हाला त्यातला एक प्रकार दाखवलेला आहे आणि अजून मी 2-3 प्रकारे ही हरभऱ्याची भाजी करून दाखवते। तर ही झटपट पद्धतीनं अगदी
काही टिप्स वापरून जर अशी भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि ही भाजी मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते। यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, जेणेकरून आता जी हरभऱ्याची भाजी असते त्याच्यात आंबटपणा नसतो, कारण आपण ती भाजी आणतो आणि धुतो, त्यामध्ये तो आंबटपणा निघून जातो। जर तुमच्या शेतातली असेल तर तुम्ही तशाच पद्धतीनं लिंबू न टाकता सुद्धा करू शकता। तर आता मी ह्यामध्ये जेवताना लिंबू टाकणार आहे, कारण गरम गरम कोणत्याही भाजीमध्ये किंवा गरम पदार्थामध्ये लिंबू जर टाकलं तर त्याचा कडवटपणा येतो। त्यासाठी जेवताना मस्त थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि भाकरीसोबत मस्त अशी हिरवीगार हरभऱ्याची भाजी नक्की करून बघा। तर हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असा झटपट व पारंपरिक अगदी झटपट तयार होणारा पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।